नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की हर्षवर्धन आणि सावनी यांनी सागरला जाळण्यासाठी मुद्दाम एक पार्टी ऑर्गनाईज केलेली असते. तर सागर त्या पार्टीमध्ये येऊन पोहोचतो. तर हर्षवर्धन मुद्दाम हा सावनीचा हात हातामध्ये घेतो आणि एक मोठी अशी महागडी डायमंड अंगठी तिच्या बोटामध्ये घालत त्या सागरने जी अंगठी घातलेली असते ती अंगठी काढतो आणि फेकून देतो. सागरला मात्र खूप टेन्शन येते आणि तो त्या अंगठी बघत असतो. जेव्हा त्याने ती सावनीच्या हातामध्ये अंगठी घातलेली असते ते सर्व क्षण त्याला आठवतात. त्यावेळी सुद्धा सावनीला ती अंगठी आवडलेली नसते, कारण तिच्यातील तो डायमंड कडा खूपच छोटा असतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन हा सागरकडे बघत म्हणत असतो की या दिवसाची मी किती आतुरतेने वाट बघत होतो, कारण खूप दिवसापासून हा प्लॅनिंग मी केला होता. तेव्हा लगेच सावनी विचारते की म्हणजे तू डायमंड ह्या हिऱ्याबद्दल बोलतो का? तेव्हा लगेच हर्षवर्धन मुद्दाम म्हणतो की माझ्याकडे जो डायमंड हिरा आला आहे ना त्याबद्दल सुद्धा बोलतो आणि तो हे सर्व सागरकडे बघत बोलत असतो. सागरला मात्र वाईट सुद्धा वाटत असते आणि सावनीचा राग सुद्धा आलेला असतो. त्यानंतर इकडे शर्मिला ही कोमलचा ड्रेस घालते आणि इंद्रायणी कोळी रूममध्ये येते. तर ती शर्मिलाला म्हणते की खूपच छान दिसता ग तुला माझ्या कोमलचा ड्रेस. त्यानंतर सईला तर अचानक खोकला येत असतो. तर इंद्रायणी कोळी घाबरते आणि सईने जास्त आईस्क्रीम खाल्ली का असे ती शर्मिलाला विचारते. शर्मिला म्हणते की काकी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही जाऊन निवांत झोपा आणि मी सईसाठी एक छाट गाणं गाते. तेव्हा इंद्रायणी कोळी विचारते की अगं तू गाणं लावते का? गाणं म्हणते. तेव्हा शर्मिला म्हणते की अहो मी मोबाईलमध्ये गाणं लावते म्हणजे सईला चांगली झोप लागेल. तेव्हा इंद्रायणी कोळीला वाटते की खरंच शर्मिला माझ्या सईची खूप छान प्रकारे काळजी घेते आणि खरंच माझ्या सईला योग्य अशी चांगली आई मिळेल असे इंद्रायणी कोळीला वाटत असते आणि ती लगेच शर्मिलाला आपल्या मिठीमध्ये घेते. तेव्हा शर्मिला मात्र ही सईकडे बघत मनात खूप खुश होते आणि म्हणत असते की या सईची आई व्हायला कुणाला आवडणार नाही, पण त्या सागरची बायको व्हायला तर मला नक्की आवडेल. सई मात्र ही त्या शर्मिलाकडे बघतच असते. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन मुद्दाम सावनीचा तो हात हा सागर पुढे धरतो आणि हात मी तुझ्याकडे देत नाही, फक्त तुला विचारतो की तुला ही अंगठी म्हणजे डायमंडची अंगठी कशी वाटली. तेव्हा सागर म्हणत असतो जगातला सर्वात महागडा दगड म्हणजे तो हिरा. तेव्हा लगेच सावनी म्हणते की हाच प्रॉब्लेम आहे की हा हिऱ्याला दगड समजतो. तर सागर म्हणतो की कधी काळी मी दगडाला हिरा समजलो होतो, पण उशिरा समजलं की हिऱ्याला एक वेळ पैलू पाडता येतात, मात्र माणसांची मन जेव्हा दगडी बनतात ना तेव्हा त्याचं मात्र काही करता येत नाही असे सागर मुद्दाम सावनीकडे बघत म्हणत असतो. तेव्हा हर्षवर्धन विचारतो की अरे सागर तुला तर माहिती आहे की सावनीला हिरा किती आवडतो ते. तेव्हा सागर म्हणतो हाच तर प्रॉब्लेम आहे, कारण आजकाल सावनीला काही सुद्धा आवडायला लागले. असे बोलून सागर जायला निघतो. हर्षवर्धन म्हणतो की अरे सागर काय तुझ्या तर शानसाठी ही पार्टी ठेवली आणि तू जर प्यालच नाही तर कसे वाटेल, म्हणून हर्षवर्धन मुद्दाम वेटरच्या हातातून 2 दारूचे ग्लास घेतो आणि मुद्दाम ते सागरला पिण्यासाठी सांगतो. सागर काही पिण्यासाठी तयार नसतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन हा सावनीला म्हणतो की तू तरी आग्रह कर. तेव्हा सागरला टेन्शन आलेले असते आणि सागर आणि हर्षवर्धन हे एकमेकांच्या ग्लासला चेअर करत ते दारू पित असतात. तेव्हा हर्षवर्धन मुद्दाम म्हणतो की आजची पार्टी ही जगातल्या सर्वात बेस्ट बिझनेसमॅनसाठी आणि एसकेच्या सक्सेससाठी आणि दुसरी माझ्या आणि सावनीसाठी. त्यानंतर इकडे सईला खूप खोकला येत असतो, तिला त्रास होऊ लागतो. तर शर्मिला उठते आणि मला सुद्धा झोपून देत नाही, स्वतः सुद्धा झोपून देत नाही, म्हणून ती सईवर खूप रागवते आणि त्या सागरवर सुद्धा स्वतःच्या मुलीला मला सांभाळण्यासाठी ठेवले आणि ही तर मला किती त्रास देते. त्यानंतर इकडे हर्षवर्धन आणि सावनी एकत्र डान्स करत असतात. हर्षवर्धन मुद्दाम सावनीसोबत सागरकडे बघत डान्स करत असतो. सागरला खूप टेन्शन आलेले असते आणि त्याला जेव्हा सावनी घर सोडून गेली आणि डिव्होर्ससुद्धा दिला ते सर्व क्षण आठवत असतात आणि तो जास्तच असा दारू पिऊ लागतो. त्यानंतर इकडे मुक्ताला सईच्या आवाजाचा भास होतो आणि ती लगेच उठून बसते. सईला जास्त खोकला येतच नसेल का, कारण तिला त्रास होत होता असेल आणि तिला आता झोप लागली की नाही हे सर्व विचार मुक्ताच्या मनात येतात आणि एकदा सईला बघून यावे की काय असं सुद्धा तिला वाटत असते.
तेव्हा लगेच मुक्ता तिकडे जायला निघते आणि मनात एकदा विचार करते की आता तर खूप उशीर झाला. सई तर तिच्या आजी आजोबासोबत मस्त झोपली असेल आणि मी जर तिकडे गेले तर त्यांची झोप मोडेल. लगेच माझ्यामुळे कुणाला त्रास नको म्हणून मुक्ता पुन्हा आपल्या रूममध्ये झोपायला येते. त्यावर इकडे सईला पुन्हा खोकल्याचा खूप त्रास होत असतो आणि ती शर्मिला उठते आणि थांब ग, पार झोपेची वाट लावून टाकली, तुझ्यासाठी मी औषध शोधते म्हणून काही बॉटल ती शोधत असते आणि खोकल्याचे एक औषध तिला सापडते म्हणून ते औषध ती सईला देते आणि पुन्हा रागाने तिला झोपण्यासाठीच लावते. तेव्हा मात्र इकडे सागर हा हर्षवर्धन आणि सावनी यांच्याकडेच बघत असतो. सावनी मात्र हर्षवर्धनच्या मिठीमध्ये पूर्णपणे ही मग्न झालेली असते. तर हर्षवर्धन सागरकडे बघत मनात म्हणत असतो की अवॉर्ड तर तुला भेटलेच, पण तुझा आनंद माझ्या मिठीत आहे आणि तुझी बायकोसुद्धा माझ्या मुठीत, आणि मला खात्री आहे की तिच्याबद्दलची ही आगस तुला संपवेल. त्यावर इकडे सईला खूपच खोकला येत असतो. तर शर्मिला पुन्हा तिच्यावर रागवते, तुझा खोकला का थांबत नाही असे रागानेच बोलत असते. म्हणून ती पुन्हा ते औषध घेते आणि पूर्ण बॉटल औषध ती सईला देऊन टाकते आणि पुन्हा रागाने ती सईला झोपायला लावते आणि वैतागून स्वतःसुद्धा झोपते. त्यानंतर मात्र इकडे मुक्ताला सईचीच काळजी लागत असते. सईला तर झोप लागली असेल ना, तिला खोकल्याचा त्रास होत नसेल ना, आणि काय ती मुलगी किती तिच्यावर ओरडत होती. इतक्या लहान मुलाशी कोणी असे कसे वागू शकते. आणि तिला पुन्हा टेन्शन येते की सई जास्त आजारी तर नसेल ना पडली. म्हणून मुक्ता परत सईला बघण्यासाठी परत रूमच्या बाहेर येते. तेव्हा मात्र सागर हा खूप दारू पिऊन घरी आलेला असतो आणि ते अवॉर्ड त्याच्या हातामध्ये असते. सागर दारू पिऊन आलेला बघून मुक्ताला मात्र टेन्शन येते. तेव्हा सागर हा बडबडत असतो की काहीच बदलले नाही, ती अजून तशीच आहे पैशाला भाळलेली, म्हणजे तो सावनीबद्दल बोलत असतो. तेव्हा सागर आपला दरवाजा उघडतो. तर इकडे मुक्ता विचार करत असते की काय करू, सईला बघू की नको, म्हणून मुक्ता ही दरवाजाच्या बाहेर येते. तर सागर हा मुक्ताला बघतो. सागर लगेच मुक्ताला बघून म्हणतात की इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही आमच्या रूमच्या बाहेर काय करतात आणि तुम्ही चान्सेस शोधत असतात का मागे मागे येण्याची. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो, तुमच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही, मला फक्त सईची काळजी आहे आणि तिला खरंच माझ्या मदतीची गरज असेल. तर सागर म्हणतो की तुमच्या आईचा आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे, सतत तुम्ही आमच्या घरात का डोकावत असतात, इतका अपमान केला, इतकी लायकी गाठली तरी सुद्धा आम्हालाच येऊन चिटकतात. सागरला मात्र खूप नशा चढलेली असते आणि मुक्ताला तर त्याचा खूप राग येत असतो. तर सागर म्हणत असतो की सागर कोळीशी बोलण्यासाठी लायकी लागते, तुमची ती लायकी नाही, कारण तुमचं फालतू घराणं आहे. सगळ्या सारखेच असतात, फक्त पैसा हवा असतो. आणि 1000 वेळा सांगितलं की मला चिकटण्याचा प्रयत्न करू नका. एकदा तुमच्या आईने ट्राय केला, मग तिला नाही जमले म्हणून तुम्हाला सांगितले, आणि तुम्हाला जमले नाही म्हणून तुम्ही माझ्या भावाला तुमच्या बहिणीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मुक्ता खूपच चिडते आणि हे असे घाणेरडे विचार येण्याअगोदर तुमचं मी मुस्काड फोडलं असतं. तुमच्याबरोबर आत्ता मला ती बोलण्याची गरज वाटत नाही, मला फक्त सईची काळजी आहे, मला जाऊन द्या. तर सागर हा मुक्ताच्या खूप जवळ आलेला असतो. सागर हा मुक्ताच्या दोन्ही खांद्यावर हात रगडून म्हणत असतो की सई फक्त तुमचा बहाणा आहे, तुम्हाला काय हवं हे मला चांगलं माहिती आहे. सागर म्हणत असतो की सगळ्या मुले ह्या सारखेच असतात, सावनी काय, शर्मिला काय आणि मुक्ता काय, फक्त नावं बदलतात, मात्र नियत काही बदलत नाही. तेव्हा मात्र तुम्हाला पैसेच हवेत ना, म्हणून सागर आपल्या खिशातून पैसे काढतो आणि मुक्ताच्या हातात बळजबरीने देतो आणि सागरला गुंगी येते आणि तो लगेच मुक्ताच्याच ह्या खांद्यावर डोके ठेवून झोपी जातो. त्यानंतर हा भाग येथेच संपतो. तर पुढील भागामध्ये मुक्ता ही सईकडे येते आणि सईच्या तोंडाला खूप फेस आलेला असतो, कारण तिला जास्त औषध देण्यात आलेले असते. तेव्हा मुक्ता लगेच सईला उचलते आणि गाडीतून ती हॉस्पिटलला घेऊन येते. तेव्हा मात्र सई रूममध्ये न दिसल्याने इंद्रायणी कोळी खूपच घाबरते आणि सागरला, सागरच्या पप्पांना, सगळ्यांना आवाज देऊन बोलवत असते. तेव्हा इकडे मुक्ता डॉक्टरांना विचारते की सईला नेमकं काय झाले. तेव्हा डॉक्टर सांगतात की तिच्या जीवाला धोका आहे आणि मी तुम्हाला हा फॉर्म देते, त्यावर तुमची सही करा, कारण आम्हाला पुढची ही प्रोसेस पूर्ण करावी लागेल. तेव्हा मात्र इकडे सागरचा जो भाऊ असतो तो वॉचमनला विचारून येतो. तेव्हा वॉचमनने सांगितलेले असते की ती मुक्ता सईला घेऊन कुठेतरी निघून गेली. तेव्हा इंद्रायणी कोळी खूप भडकते आणि त्या सईला सोडणार नाही असे मनात धमकावत असते. तेव्हा आता पुढे काय घडणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.